न्याय हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं दुसरं नाव आहे. जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळवत नाही तोपर्यंत कायदा तुम्हाला जे काही स्वातंत्र्य देते ते तुमच्यासाठी काहीही कामाचे नाही. कायदा आणि सुव्यवस्था हे राजकीय संस्थेचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय संस्था आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे. लोकशाहीत केवळ बहुमताच्या मताचा आदर करणं पुरेसे नाही, तर अल्पसंख्याकांच्या हक्कांचे आणि हितांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजात रूढ असलेल्या अन्यायकारक रूढी, परंपरा आणि भेदभावांच्या बेड्या तोडल्याशिवाय व्यक्ती खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ शकत नाही. राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ती वाईटच ठरेल. राज्यघटना कितीही वाईट असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ती चांगली असल्याचे सिद्ध होईल. यशस्वी क्रांतीसाठी केवळ असंतोषच पुरेसा असतो असे नाही, तर त्यासाठी न्याय, राजकीय आणि सामाजिक हक्कांवर दृढ विश्वास ठेवणे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. लोकांमधील जात, वंश किंवा रंग यातील फरक विसरून सामाजिक बंधुत्वाला सर्वोच्च स्थान दिले गेले तरच राष्ट्रवाद औचित्य साधू शकेल. संसदेत असलेल्या आपण सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवले नाही तर जनतेच्या हिताची आणि कल्याणाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची तत्परता दाखवली नाही तर एक दिवस असा येईल की संसदेविषयी अत्यंतिक घृणा निर्माण होईल. याबाबत माझ्या मनात काहीही संदेह नाही. केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवन तत्व म्हणून मान्यता देतो.